माणगाव तालुक्यातील खांडपाले गावातील दलित वस्तीमध्ये पूर्वी अवजड वाहने जात होती. मात्र आता त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण होऊन रस्ता बंद झाला आहे. दलित वस्तीत जाणारा मार्ग खुला करून देण्याकरिता बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे सनदशीर मार्गाने 2018 पासून आंदोलन सुरू आहे. खांडपाले बौद्धवाडीमध्ये जाणारा रस्ता हा गावठाणी जागेतून वडिलोपार्जित आहे. या रस्त्यालगत गावठाणी जागेत या गावातील ग्रामस्थ पंढरी बोले यांनी वेळोवेळी आपल्या घराच्या बांधकामात वाढ करून हेतुपुरस्पर दलित वस्तीत जाणारा रस्ता अडवला आहे. त्यांचे घर हे दलित वस्तीत जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असून घराचे बांधकाम वाढवून खांडपाले बौद्धवाडीतील रहदारीच्या रस्त्यात अडथळा निर्माण केला असून बौद्ध समाजाला त्रास देत आहेत. बौद्ध समाजाची मोठी गैरसोय त्यामुळे होत आहे. बौद्धवाडीतील लोक सनदशीर मार्गाने शासनाकडे न्याय मागत आहेत. बौद्ध समाजाने ग्रामपंचायत, पंचायत समिती माणगाव, तहसीलदार माणगाव, जिल्हा अधिकारी रायगड यांच्याकडे सतत निवेदन देऊन तक्रार अर्ज केले आहे. मात्र तक्रारीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, अधिकारी वर्ग लक्ष देत नाहीत. माणगाव पंचायत समिती व खांडपाले ग्रामपंचायतीने अतिक्रमण रहदारीच्या रस्त्यावरून हटवण्यासाठी रितसर नोटीस दिली आहे, परंतु बांधकाम हटवले नसून बोले यांनी काम सुरूच ठेवले आहे. माणगाव पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालोरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र टेंबे, गट विकास अधिकारी शुभदा पाटील, गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकासदादा गायकवाड, खांडपाले ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी समक्ष जाऊन खांडपाले ग्रामस्थ तसेच बौद्धवाडी ग्रामस्थ यांची भेट घेऊन या रस्त्यामध्ये अडथळ्याबाबत पाहणी करून रस्त्यामध्ये अतिक्रमण केलेल्या घरमालक व ग्रामस्थ तसेच बौद्धवाडीतील ग्रामस्थांजवळ चर्चा करून या घरमालकाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु घरमालक व ग्रामस्थ हे सभापती तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे ऐकण्यास तयारच होत नसून ते नियम धाब्यावर बसवून आपल्या घराचे काम त्यांनी चालूच ठेवले आहे. खांडपाले बौद्धवाडीमध्ये कुठलाही प्रसंगी आग लागली तर अग्निशामक गाडी, आजारी झाल्यास रुग्णवाहिका गाडी, शासकीय गाड्या येऊ शकत नाहीत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवले गेले नाही तर यापुढे दलित समाजाकडून आमरण उपोषण व आंदोलन करण्यात येणार असल्याचे बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. पूर्वी यायची काय गाडी? पूर्वी पण पूल नव्हता ना. नाही, इथनं पूर्वी गाडी यायची का? मग आता अजिबात येत नाही. आता म्हणजे तेच लागते. मार्ग तर चांगला आहे, तर प्रत्येकाला कायदेशीर बाबी आहे त्या पद्धतीने होईल, परंतु आपल्या सर्वांना मानवता धर्म आहे, माणुसकीचा धर्म आहे. त्या दृष्टिकोनातून आपण चांगला विचार करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. कारण माणसाचं आपण सर्व पाहतोय, आज जिवंत आहे माणूस, एक तासाने काय होईल का उद्या काय होईल कुणाचंही काय सांगता येत नाही. परंतु माणूस खांडपाले गावामध्ये आमच्या रहदारीच्या रस्त्यावरती पंढरी शांताराम बोले यांनी त्यांच्या राहत्या घरापासून जे अतिरिक्त घर बांधत असताना जे अतिरिक्त बांधकाम करून आमच्या येण्या जाण्याच्या रहदारीच्या रस्त्यावरती खूप अडचण निर्माण केले. त्यासाठी आम्हाला आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी जी मदत मिळावी ती मदत मिळत नाही आहे. आम्हाला खूप अडचणी सहन कराव्या लागत आहेत, तर त्याची शासनाने नोंद. मी योजना यशवंत लोखंडे, राहणार खांडपाले बौद्धवाडी. आमच्या इथे एका इसमाने म्हणजे आमच्या रहदारीच्या रस्त्यावरती त्यांनी जे घर बांधलेलं आहे अतिक्रमण जागा करून, तर त्यासाठी आम्हाला म्हणजे येणारे जे आमचे दरडग्रस्त गाव असल्या कारणाने आम्हाला म्हणजे यायचं जायचं मोठ्या गाड्यांचा प्रॉब्लेम होत आहे. उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स म्हणा, फायर ब्रिगेडची गाडी म्हणा, असा आम्हाला जर का गाड्यांची अडचण होत आहे तर शासन प्रशासनाने ह्याच्यावरती खरोखर लक्ष द्यावं. माझं नाव संतोष सुरेश मोरे, मी खांडपाले बौद्धवाडीमध्ये राहतो. तर एक रस्त्यामध्ये अडचण केलेली आहे शांताराम बोले यांनी. तिथून गाडी पण व्यवस्थित येत नाही आणि घर बांधायचं झालं की मटेरियल पण खाली टाकावं लागतोय. त्याचीसुद्धा गाडी, साधा ट्रॅक्टरसुद्धा येत नाही, पाण्याची गाडीसुद्धा टँकर येत नाही तिथे. तर आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा.